अँड वेलकम टू माय चॅनल. तर काल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे या ब्लाऊजची कटिंग बघितली होती. तर हा 39 चेस्टमध्ये प्रिन्सेस कट हा ब्लाऊज आहे. तर आता याची जी आहे आपल्याला स्टिचिंग बघायची आहे. तर सगळ्यात अगोदर जे आहे मला याला पायपिंग वगैरे काहीही करायचं नाही आहे. तर त्यासाठी मी काय करणार आहे, याचा जो गळा आहे तो पलटून घेणार आणि तसेच जे आहे याची स्टिच करणार. कारण जो कपडा जो आहे तो वेलवेटचा आहे आणि खूप असा जाड आहे, याची व्यवस्थित अशी पायपिंग सुद्धा होत नाही. तर वेलवेटचा कपडा शिवायचा कसा, तर हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला भेटेल. तर व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर सगळ्यात अगोदर जे आहे आता मी सर्वात अगोदर 5 इंचाच्या अंतरावर जे आहे आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. तर काय होतं, आता हा जो आहे थोडासा वेलवेटचा आहे आणि जर आपण शिवायला घेतलं तर हे पूर्ण जे आहे एकीकडे पळतं, अस्तर एकीकडे पळतं आणि जो मेन फॅब्रिक आहे तो एकीकडे पळतो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात सोपं म्हणजे आपल्याजवळ ज्या ह्या हे असतात, पिन्स असतात, त्या पिन्स घ्यायच्या आणि थोडंसं ॲडजस्टमेंट करत जे आहे याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. म्हणजे काय, आपला जो कपडा आहे तो जास्त हलणार नाही. तर इथं जे आहे आपली एक स्टिच झालेली आहे. तर आता आपल्याला याला गळ्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे जे गळा आहे त्याला छोटे छोटे इथे कट्स देऊन घ्यायचे. कारण आपल्याला जेव्हा आपण गळा पलटी करू तेव्हा व्यवस्थित असा पलटला गेला पाहिजेत. आणि एवढं ध्यान ठेवायचं आहे की आपलं जे मेन स्टिच आहे ती आपली उकलली गेली नाही पाहिजेत. फक्त आपल्याला जेवढंही आपल्या स्टिचच्या बाहेर आहे तेवढंच इथं स्टिच करायचं आहे. तर आता हे केल्यानंतर आता अस्तर जे आहे त्याच्यावरती आपल्याला परत एक थोडीशी दापटीक म्हणून देऊन द्यायची. आता इथं आपली दापटीप सुद्धा देणं झाली आहे. आता आपल्याला पूर्ण जे गळा आहे तो मागच्या बाजूने पलटून घ्यायचा आणि व्यवस्थित याच्यावरती जे आहे आता आपल्याला एक स्टिच परत द्यायची आहे. तर आपल्याला आता आतून आपण एक टिप देणार. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, जो आपला फ्रंट पार्ट आहे म्हणजे जो शिधा पार्ट आहे तो एक लाईन इतका तरी आपला आतून आला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला याच्यावरती स्टिच करायची. तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कसं मी इथे ठेवलेलं आहे. बघू शकता व्यवस्थित अशी आपली इथे टीप आली. त्यानंतर जे आहे आता आपल्याला पूर्ण अस्तरवर टीप जी आहे ती मारून घ्यायची. बॅक पार्ट जो आहे तो आपला रेडी आहे. आता आपल्याला जो हे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता जे आहे आपला बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. व्यवस्थित असा आपला गळाही आलेला आहे आणि वेलवेटचा कपडा असूनही आपला कुठेही इथे म्हणजे असा कपडा गोळा झालेला नाही आहे किंवा काहीही आपलं एक्स्ट्राचं राहिलेलं नाही आहे. व्यवस्थित असा आपला इथे बॅक पार्ट जो आहे तो इथे रेडी झालेला आहे. पण जेव्हा बॅक पार्ट स्टिच करतो तर तेव्हा काय करायचं, बरोबर असं मधातून याला फोल्ड करायचं आहे आणि 4 इंच अंतरावर जे आहे आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. तर इथे जे आहे मी 4 इंच अंतरावर एक टक्स दिला. त्यानंतर हाईट जे आहे तर ते गळा आहे त्याच्या खालीच मी जे टक्स आहे तो देत असते. जे ही की थोडंसं जड जातं ब्लाऊज शिवणं. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या असते आपल्याला. तेव्हाच आपलं ब्लाऊज जे आहे व्यवस्थित शिवलं जातं आणि फिनिशिंगही तेवढीच दिसून येते. त्याचप्रकारे दुसरा सुद्धा टक्स इथे देऊन घ्यायचा. आता आपला टक्स इथे झालेला आहे. आता आपल्याला करायची आहे खालच्या पट्टीची तयारी. तर त्याच्यासाठी काय करायचं, जर आपल्याकडं एकसारखी अशी पट्टी लंबी नसेल तर आपल्याला छोटे छोटे तुकडे करूनही आपलं जॉईंट मारायचे आणि पट्टी तयार करून घ्यायची. तर आता इथे बघू शकता व्यवस्थित अशी कट झालेली आहे. आता आपल्याला ही जी पट्टी आहे ना फक्त दुसऱ्या बाजूने फोल्ड करायची आणि याच्यावरती एक टिप मारून घ्यायची. आता आपली ही पट्टी सुद्धा फोल्ड झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त ही पट्टी दुसऱ्या बाजूने फोल्ड करायची आणि याच्यावरती जी आहे एक मोठ्या टाक्याची स्टिच करून घ्यायची आहे. कारण ती आपण नंतर जी आहे ती उसवून घेणार.
आता आपली ही टिप झाली आहे. आता ही नंतर जेव्हा आपलं स्टिच होईल तर आपण ही स्टिच काढू सुद्धा शकतो. तर आता आपल्याला ही जी आहे ना थोडीशी फोल्ड करायची 5 इंच इतकी आणि त्याच्यावरती एक स्टिच मारून घ्यायची. तर ती जी आहे ती आपल्याला जसं आपण रेग्युलर स्टिच करतो तेवढीच मारायची आहे, कारण आपण ही जी टिप आहे ती उसवणार नाही. आता व्यवस्थित अशी आपली ही टिप झालेली आहे. तर आता आपल्याला जो बॅक पार्ट आहे तो व्यवस्थित रेडी आहे. आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असं आपलं आलेलं आहे आणि मागूनही तेवढीच फिनिशिंग आपली दिसते आणि वरतूनही तेवढंच फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज आलेलं आहे. तर आता आपल्याला स्टिच करायचं आहे फ्रंट पार्ट. तर फ्रंट पार्टसाठी जी आहे मी इथे कटोरी घेतली आणि आता कटोरी जी आहे आपल्याला स्टिच करायची. तर व्यवस्थित अशी आमोरासमोर ठेवायची आणि ती पण आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची. जे ही एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं. तरी आपली इथे कटोरी रेडी आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपला वेलवेटचा कपडा आहे, पण तरीही आपलं कुठंही असं हे झालेलं नाही आहे, म्हणजे कमी जास्त नाही आहे किंवा कपडा गोळा झाला नाही. तर आता आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे तो स्टिच करायचा आहे. तर आपल्याला फ्रंटमध्ये सुद्धा पायपिंग वगैरे करायची नाही आहे. तर आपल्याला इथे फक्त आपल्याला मागच्या बाजूला पलटवून घ्यायचं आहे अस्तर. तर व्यवस्थित असं आमोरासमोर ठेवायचं आहे. तर जो सीधा पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आणि गळ्याचा पार्ट जो आहे तो असा ठेवायचा याच्यावरती. दोन्हीही पार्ट आमोरासमोर ठेवायचे म्हणजे आपले काहीही असं मिस्टेक होणार नाही म्हणून. तर आता जो खालचा पार्ट आहे ना तो ठेवलेला आहे मी शिदा म्हणजे सरळ, आणि जे आता अस्तर आहे त्याच्यावरती ठेवला आणि आता आपल्याला गळ्यावरती टीप मारायची आणि तो पलटवून घ्यायचा. थोडेसे नॉचेस द्यायचे कारण आपल्याला गळा पलटायला सोपं जातं. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे मागं, आणि गळ्यावरती सुद्धा परत एक टीप मारून घ्यायची आणि पूर्ण जेही आपलं अस्तर आहे फ्रंट पार्ट आहे त्याच्यावरती स्टिच करून घ्यायची. तर आता आपला हा सुद्धा इथे रेडी झालेला आहे फ्रंट पार्ट. आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित अशी आपली फिनिशिंग सुद्धा आलेली आहे आणि गळ्याचा शेप आहे तो असा एकदम असा राऊंड शेप आहे आणि दिसायलाही व्यवस्थित आहे. तर जेव्हाही आपला वेलवेटचा कपडा असेल तर तेव्हा कोणतीही पायपिंग न बनवता तुम्ही गळा जो आहे तो पलटवून घ्या, कारण सोपं जातं. जेव्हा आपण पायपिंग करतो तर हे खूप अवघड जातं आपल्याला पायपिंग करायला वेलवेटचा कपडा. तर जेव्हाही वेलवेटचा कपडा असेल तर प्रयत्न करा की जो गळा आहे तो पलटवूनच घ्यायचा. आता जो आहे तो दुसराही सुद्धा इथे मी रेडी करून घेते. दोन्ही पार्ट्स इथे रेडी आहे. तर आता आपल्याला ज्या कटोरीज आहेत त्या इथे स्टिच करून घ्यायच्या. तर व्यवस्थित अशा नेहमी खालूनच आपल्याला सुरुवात करायची आहे कटोरी जोडताना, आणि जेवढंही आपण एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं होतं अटॅच करण्यासाठी तेवढंच आपल्याला इथे दाबून घ्यायचं. तर बघू शकता व्यवस्थित असा आपला कटोरी इथे तयार झालेली आहे आणि आपल्याला जेवढा पफ पाहिजे तेवढा व्यवस्थित इथे रेडी झालेला आहे. तर किती व्यवस्थित आहे हे तुम्ही बघू शकाल. आता तर जे आहे आपल्याला करायची आहे याला खालून पट्टी आणि
आपली खालची सुद्धा पट्टी ते रेडी झालेली आहे. आता आपल्याला तयार करायची आहे आपली हुक पट्टी. तर हुक पट्टीसाठी जी आहे मी इथे 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तिला हाफमधून फोल्ड केलं आणि खाली 1 इंचापर्यंत जे आहे टर्न करून घेतलं. अर्धा इंचही तुम्ही टर्न करू शकता, पण मी केलेला आहे 1 इंच. एक्स्ट्रा पट्टी आहे म्हणून 1 इंच ठेवलं. आता आपल्याला इथे जे आहे, जेव्हा आपण गळ्याची वरतून पट्टी इथून गळापट्टी करतो, तर आपल्याला इथं फिनिशिंगसाठी जे आहे आपल्याला कमीत कमी हाफ इंच, पाऊण इंच किंवा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि त्याला जसं आपण खालच्या पट्टीला फोल्ड केलं तसंच याप्रमाणे सुद्धा याला सुद्धा आपल्याला इथं असं खालून फोल्ड करायचं आणि पूर्णची टीप मारून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता खालून यालाही फोल्ड केलंय आणि यालाही सुद्धा फोल्ड केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे दुसऱ्या बाजूने याला असं फ्रंट साईडला इकडे करून घ्यायचं. नंतर जे आहे याच्यावरती आपल्याला एक टीप मारून घ्यायची. आता इथे जे आहे आपली पट्टी, इथे मी याच्यावरती ही टीप मारून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त याला सिम्पली असं मागून फोल्ड करायचं आहे आणि यावरती एक टीप मारून घ्यायची. आता इथे बघू शकता व्यवस्थित अशी आपली इथे तयार झालेली आहे पट्टी. आता आपल्याला जे आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा याचप्रमाणे ते तयार करून घ्यायची. आणि जेव्हाही आपलं संपत येईल तिथं पण आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपलं थोडंसं 1 इंच अंतर राहील तिथं आपल्याला थांबवायचं आहे आणि अशी जी पट्टी आहे ती आतल्या खालच्या बाजूला फोल्ड करायची, डबल त्याच्यावरती टीप मारून घ्यायची. आता ही टीप झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जी पूर्ण पट्टी आहे ती या बाजूने करायची आणि याच्यावरती जी आहे एक टीप मारून घ्यायची. आता ही टीप सुद्धा मारणं झालेली आहे. आता आपल्याला जी शिदी बाजू आहे तिकडून यायचं आणि जी पट्टी आहे ती आपल्याला अशी इकडे फोल्ड करून घ्यायची आणि जेवढंही आपलं एक्स्ट्राचं आपण ठेवलेलं होतं हाफ इंच तेवढ्यापर्यंत आपल्याला इथे मुडत मारायची आणि याच्यावरती जी आहे आपल्याला परत आता आयच्या पट्ट्या बनवायच्या, म्हणजे आय बनवायची आहे. तर व्यवस्थित आता आयचा आपल्याला इथे शेप देत घ्यायचा. तर मी इथं जे आहे आयचे परत जेवढेही मला इथे आय बनवायचे आहे त्याची इथं मार्किंग करून घेणार. तर इथं जे आहे व्यवस्थित आपलं इथं आय पट्टी सुद्धा तयार आहे आणि हुक पट्टी जी आहे ती सुद्धा इथे रेडी झालेली आहे. तर आपण बघू शकता व्यवस्थित असं आपलं एकमेकावरतीच आलेलं आहे इथे. आणि इथं जे आहे हुक पट्टी सुद्धा रेडी आहे आणि आय पट्टी सुद्धा रेडी आहे आणि विथ फिनिशिंगमध्ये. आता जे आहे आपला जो बॅक पार्ट आहे आणि फ्रंट पार्ट आहे आपल्याला तो जोडून घ्यायचा. तर जो बॅक पार्ट आहे तो म्हणजे शिदा ठेवायचा आणि त्याच्यावरती जे आहे आपला जो फ्रंट पार्ट आहे तो थोडासा म्हणजे उलटा ठेवायचा आहे. आणि आता आपल्या इथं डीप नेक आहे. तर डीप नेकसाठी काय करतो आपण, हाफ इंच जे आहे ते डाऊन करतो. तर इथं जे आहे मी आता या पॉईंटला जे आहे तो हाफ इंच जे आहे मी कट करून घेणार आणि त्यावरती हाफ इंचाच्या अंतरावर स्टिच करून घेणार. आता इकडं जे आहे या बाजूला म्हणजे जे मागची बाजू आहे त्या बाजूने करून मी इथं थोडीशी पाव इंच अंतरावर एक दाब देणार. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली फिनिशिंगमध्ये जे आहे पट्टी सुद्धा इथे तयार आहे. आता इथे जे आहे आपलं थोडंसं क्रॉसमध्ये जात आहे तर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असा आपला शेप आला पाहिजे तिथे. आता दुसरं जे आहे ते सुद्धा आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं. तर सर्वात अगोदर स्टिच करायच्या अगोदर हाफ इंचाची कट, नंतर स्टिचिंग. तर आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्हीही इथे जॉईन झालेले आहेत. तर आता आपण जेव्हा ही टिप मारतो तेव्हा काय होतं, आपलं शोल्डर जे आहे ते इकडं तिकडं जात नाही आणि ते एकाच ठिकाणी व्यवस्थित होतं आणि कस्टमरला सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. कारण काय, जो वेलवेटचा कपडा असतो तो थोडासा जाड असतो आणि इथं प्रॉब्लेम देऊ शकतो. तर आपण जे आहे ते व्यवस्थित आपण एका बाजूने स्टिच करून त्याच्यावरती टिप मारली तर दिसायलाही काही असं व्यवस्थित दिसतं आणि आतून सुद्धा फिनिशिंग येते. तर आता जे आहे आपल्याला करायची आहे स्टिच आपली जी स्लीव्ज आहेत ती. तर सर्वात अगोदर जे आहे आता मी इथे स्लीव्ज घेतली आणि जो खालचा कपडा आहे तो घेतलेला आहे सरळ आणि जो आपला अस्तर आहे ते त्याच्यावरती असं व्यवस्थित असं ठेवायचं आणि एक टीप मारून घ्यायची.
आता हे जे आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला इकडे लोटून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक स्टिच मारून घ्यायची. आता जे आहे आपलं पूर्ण अस्तर जे आहे आपल्याला मागच्या बाजूला फोल्ड करायचं आणि परत एक इथे स्टिच मारून घ्यायची. सुद्धा रेडी आहे. आता आपल्याला दुसरी सुद्धा इथे स्लीव्ज रेडी करून घ्यायची. तर इथे जे आहे आपल्या दोन्ही स्लीव्ज रेडी आहे. तर आता आपल्याला द्यायचा आहे फ्रंट आर्महोलचा शेप. तर त्यासाठी काय केलं मी, तर जो फ्रंट पार्ट आहे तो आता मी अस्तरच्या बाजूने ठेवणार. आता व्यवस्थित असा एकमेकांच्या वरती व्यवस्थित ठेवायचा, बरोबर असं लावून घ्यायचं. कोणताही पार्ट आपला कमी जास्त झाला नाही पाहिजेत आणि व्यवस्थित असा ठेवून तर आपल्याला फ्रंट आर्महोलचा शेप द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा, मिडलपासून थोडंसं खाली येत येत आपल्याला 1/2 इंच आतून. आता जसं की वेल्वेटचा कपडा आहे तर तो काय होतो, सटकतो याच्यात. तर व्यवस्थित असं ॲडजस्ट करूनच आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. तर आता आपल्याला इथे फ्रंटचा शेप जो आहे तो दिलेला आहे. आता आपली स्टिच उखडलेली असते, आता ती आपल्याला परत करायची. जिकडूनही आपला फ्रंट पार्ट आहे त्याला आपल्याला आता इथे जो मार्किंग आहे ती करून द्यायची, कारण स्टिचिंगच्या वेळेस आपला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी. आता जो स्टिच केलेला आपला फ्रंट पार्ट बॅक पार्ट रेडी आहे त्याला आपल्याला याच्यावरती व्यवस्थित ठेवायचं आहे. जिकडून आपण समोरचा पार्टला मार्किंग केलेला आहे स्लीवचं, तिकडून आपल्याला तो आला पाहिजे असं ठेवायचं आहे. आणि आता फिटिंग करायच्या अगोदर आता आपलं जे असतं की म्हणजे मार्किंग करून बघायचं आहे की आपल्याला नेमकं व्यवस्थित बसतंय का नाही. जर कोणताही पार्ट आपला इथं असं खालीवर येत असेल तर तो कट करून घ्यायचा. तसाच आपलं जेही मेन फॅब्रिक आहे म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तो जो आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा इथे ठेवून बघायचा आहे आणि नंतर आपल्याला स्टिच करायचं आहे. तर जेवढं आपलं एक्स्ट्राचं भरत असेल तर हे जे आहे मी कटिंग करायच्या वेळेस करत असते, पण यावेळेस थोडंसं ध्यानात नव्हतं म्हणून इथे कट करते. पण इथे आपण कट केलंच पाहिजे. जर आपल्या कटिंगच्या वेळेस ध्यानात नसलं तर आपण स्टिचिंगच्या वेळेस ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की दोन्हीही पार्ट जोडून बघायचे आणि नंतर कट करायचा कोणताही एक्स्ट्रा असेल तर, कारण आपण स्टिच करतो त्यामध्ये थोडंसं कमी जास्त होतंच. इथे थोडासा जो पार्ट आहे ब्लाऊजचा तो कट झालेला आहे, म्हणजे रेकॉर्डच नाही झाला. तर जे आहे आता मी रेग्युलर सारख्या स्लीव्ज ज्या आहेत त्या इथे स्टिच करून घेतल्यानंतर आता जे आहे आपल्याला फिटिंग करायची आहे. तर फिटिंगसुद्धा काही कारणास्तव इथे नाही दाखवल्या गेली, तर जेवढी आहे तेवढीच मी तुम्हाला दाखवली. त्यानंतर जे आहे आपलं ब्लाऊज बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज रेडी आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूपच सुंदर झालेली आहे या ब्लाऊजची. आणि वेल्वेटचा कपडा असूनही असं व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज शिवल्या गेलेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.